जोर जुड़ने टक्कर में संघर्ष हमारा नारा है। अरे संघर्ष हमारा नारा है, भावी इतिहास हमारा है, भावी इतिहास हमारा है। लक्षात घ्या, केवळ आपली मागणी उपवर्गीकरण रद्द करायची नाही, त्याच्या पुढची मागणी आपली लक्षात घ्या। आंबेडकर साहेब, बडोले साहेब 1961 ला च्या जनगणनेनुसार हे आपलं 59 जातीला 13% आरक्षण दिलेलं आहे। मित्रांनो, गेल्या वेळेच्या जनगणनेनुसार आपल्याला जवळपास 18% आरक्षण द्यायला पाहिजे आणि आता पुढच्या वर्षी 2027 ला जनगणना होणार आहे। त्याचा जर विचार केला आपल्या 59 जातीचा आपल्याला जवळपास 25% आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्या आरक्षणाचं लक्ष दुसरीकडे भेटण्यासाठी सरकारने हा घाट घातला। लक्षात घ्या, काही जणांना खुश करण्यासाठी, एका जातीला खुश करण्यासाठी 58 जणांच्या ताटामध्ये माती घालण्याचं, त्यांच्यामध्ये भांडण करण्याचं काम आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, आपण आरक्षणानुसार 59% लोकांना 59 लोक जातीचे एका ठिकाणी जेवायला बसतो आणि त्याला 13 पदार्थ म्हणजे 13% ताट जेवायला वाढलेला आहे। सगळेजण आपण पोट भरून खातो। जर उपवर्गीकरण झालं तर 13% जेवायला बसलेले, 13% म्हणजे लोक जे जेवायला बसलेले त्याला कुणाला चपाती मिळेल, कुणाला भात मिळेल, कुणाला वांगे मिळेल, कुणाला लोणचं मिळेल, कुणाला पापड मिळेल, कुणाचं पोट भरणार नाही का, आपल्यामध्ये वाटायला लागणार आहे। म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे। आता दिवस आहे तरी पण लक्षात घ्या, अंधार फारवणारा दिवा पाहिजे। आंबेडकर साहेब, अंधार फारवणारा दिवा पाहिजे। अरे आपल्याला ही चळवळ यशस्वी करायची आहे, तुमच्यामधला भीमसैनिक पाहिजे, तुमच्यामधला भीमसैनिक पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, सर्वांना मानाचा मुद्रा। संत केतेश्वर महाराज की जय। आमचे संत आहेत। धन्यवाद। धन्यवाद वरतिले साहेब। आज बरुड समाजाने आपल्या समाजाची ओळख दाखवून